नमस्कार, मी संजना. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ध्यानाच्या सेशनमध्ये. तर सर्वप्रथम आजच्या एक सुंदर आणि इंटरेस्टिंग विषयाकडे वळण्याआधी आपण सर्व प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटला. तर आजचा जो विषय आहे, त्याच्या बाबतीत सर्वांना खूप जास्त इच्छा असते ऐकण्याची आणि अनुभव करण्याची. आणि जो आजचा विषय आहे, तो सगळ्यांना त्याच्यामध्ये ओढ असते, की त्यांच्यासोबत हे कधी घडणार आणि त्याच्याबद्दल जितकं माहिती करून घ्याल, तितकं अजून उत्सुकता आपली वाढते. तर आजचा विषय आहे आपला थर्ड आय, तिसरं नेत्र. तर ध्यानामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपले शरीरामध्ये 7 चक्र असतात. 7वी स्थिती असते, 6 चक्र असतात. 6वा जो चक्र असतो, तो आज्ञाचक्र असतो. आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये इथे वरती आणि त्याला आपण थर्ड आय पण म्हणू शकतो. थर्ड आय त्याचं नाव आहे आणि त्याच्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्या मनुष्याला जो सर्वात चांगला असं साधन दिलेलं आहे किंवा टूल दिलेला आहे, तो म्हणजे थर्ड आय. त्यालाच आपण विस्डम आय म्हणतो किंवा इनर आय म्हणतो किंवा स्पिरिच्युअल आय म्हणतो, आध्यात्मिक नेत्र. कारण की आपल्या सर्व मनुष्यांमध्ये त्याची पॉवर आहे. आपल्या सर्व मनुष्यांमध्ये आपले 2 फिजिकल डोळे सोडले भौतिक शरीराचे, तर आध्यात्मिक एक डोळा आपल्यामध्ये दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आहे, तो म्हणजे थर्ड आय, तिसरा नेत्र. तर बघायला गेलं तर त्याचं खूप जास्त महत्व आहे, खूप अधिक. आपण महादेवांना बघतो. त्यांची जी अ, त्यांचं जे चेहरा आहे किंवा त्यांचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे चेहऱ्यामध्ये, की त्यांचा एक तिसरा डोळा कायम ओपन असतो किंवा त्यांचा तिसरा डोळा खूप जास्त पॉवरफुल असतो. तर याचं सगळं महत्व जोडलेलं आहे आपल्या मेडिटेशनशी, ध्यानाशी आणि ते सतत स्वतःही ध्यानामध्ये विलीन असतात. त्यामुळे ध्यानामध्ये डोळे बंद केलेले असूनही त्यांना सगळं दिसतं आणि त्यांच्यामध्ये इतकं सिद्धी प्राप्त आहेत किंवा इतके ते पॉवरफुल आहे, की डोळे उघडे असताना सुद्धा त्यांना तिसऱ्या डोळ्याच्या किंवा तिसऱ्या नेत्राच्या मदतीने सगळं ब्रह्मांडचं सगळं देखभाल करता येते आणि सगळं बघता येतं. इतकं पॉवरफुल आहे. तर ते देव आहेत, त्यांचा विषयच वेगळा आहे. पण आपण मनुष्य असलो तरी आपल्यामध्ये ती पॉवर आहे. पण कुठे ना कुठेतरी आपण ते शोधत नाही, म्हणून आपल्याला कळत नाही. आणि ध्यानाच्या माध्यमातनं म्हणजे ओन्ली अँड ओन्ली मेडिटेशनमुळे आपण आपले थर्ड आयला ॲक्टिव्हेट करू शकतो. आणि ते पण नाही होणार असं नाहीये, इम्पॉसिबल अजिबात नाहीये. थर्ड आय आपला ॲक्टिव्हेट होतोच. तर थर्ड आय किंवा तिसरं नेत्र जे आहे स्पिरिच्युअल आय, याचं काय महत्व आहे? ऑफकोर्स तुमचे जे 2 फिजिकल डोळे आहे, याच्या मदतीने तुम्ही फक्त भौतिक गोष्टी बघू शकतात. भौतिक गोष्टींचा तुम्ही अभ्यास करू शकतात. त्याला तुम्ही फिजिकली बघू शकतात. पण थर्ड आय जेव्हा ॲक्टिव्हेट होतो एखाद्या व्यक्तीमध्ये, तो त्याच्या मदतीने भौतिक दुनिया पण बघतो आणि पृथ्वीच्या पलीकडे जे आहे म्हणजे आउट ऑफ वर्ल्ड एक्सपिरियन्स, पृथ्वीच्या पलीकडे जे काही ब्रह्मांड आहे, जे काही जीव आहेत, जे काही लोक आहेत, वेगवेगळे तपोलोक आहे, नागलोक आहेत, असे आत्मलोक आहेत, सगळं तो एक्सपिरियन्स आपण इथे बसल्या-बसल्या डोळे बंद असताना आपल्या श्वासासोबत जेव्हा राहतो, अर्थात ध्यानाच्या स्थितीमध्ये जेव्हा असतो, तेव्हा आपण तो अनुभव घेऊ शकतो आणि ते तिसऱ्या नेत्राच्या मदतीने. त्यासाठी आपल्याला कंटिन्यू ध्यान करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू प्रॅक्टिस आणि श्रद्धा आणि विश्वास आणि धैर्य ठेवणं गरजेचं आहे ध्यानामध्ये. आणि जेव्हा आपण आपल्या श्वासासोबत असतो, विचारांपासून दूर असतो, त्या स्थितीमध्ये, शून्य स्थितीमध्ये जेव्हा आपल्या श्वासासोबत असतो आणि विश्वशक्ती आपल्यात प्रवेश करते, त्यावेळेस जेव्हा आपण आपल्या पूर्ण शरीराला, भौतिक शरीराला कंप्लीटली क्लीन्स करतो, हील करतो, त्याच्यानंतर आपलं थर्ड आय ॲक्टिव्हेट व्हायला सुरू करतं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या शरीराची क्लीनिंग होणं गरजेचं आहे, क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे. जे काही एनर्जी पॅचेस असतील, त्याला रिपेअर होणं गरजेचं आहे आणि जेव्हा ते सगळं रिपेअर होऊन जातं, तेव्हा आपलं हळू-हळू थर्ड आय ॲक्टिव्हेट व्हायला सुरू करतो. आणि अ, काही लोकांचा थर्ड आय ॲक्टिव्हेट लवकर होतो किंवा तिसरं नेत्र त्यांचं पटकनच उघडतं. असं कंपल्सरी नाहीये, की सगळ्यांचं एका टाईमला उघडेल किंवा सगळ्यांचा एखादा टाईम ठरलेला असतो, नाही.
जो व्यक्ती सगळ्यात महत्वाचं ध्यानामध्ये आधीपासनं असेल किंवा ज्याने ध्यान केलंय आणि त्याची ध्यानाची प्रॅक्टिस चांगली असेल आणि फुल मनाच्या श्रद्धेने तो करत असेल, तर त्याचा थर्ड आय ओपन होतो. आणि त्याच्यामागे सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे, की ज्या व्यक्तीने किंवा ज्या आत्म्याने त्याच्या मागच्या आयुष्यांमध्ये, मागचे जितके पण त्याचे आयुष्य होते त्याच्यामध्ये त्याने कडी तपश्चर्या केली असेल किंवा साधना केली असेल ध्यानामध्ये, तर त्या साधनेचा जो फळ आहे त्याला ह्या आयुष्यामध्ये मिळतं. ते म्हणजे ध्यानात आल्या-आल्या तिसरं नेत्र ओपन होतं, थर्ड आय ओपन होतो. याचं उदाहरण आपले गुरु अय्यप्पा सरच आहे. ते जेव्हा ध्यानामध्ये आले होते, सुरुवात त्यांनी जेव्हा केली होती ध्यानामध्ये यायची, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं थर्ड आय ओपन झालं. आणि तेव्हापासून त्यांचं थर्ड आय ओपन झाल्यामुळे त्यांनी ध्यानाची साधना अजून वाढवली आणि त्यांचं आता ह्या क्षणाला इतकं परफेक्ट आहे थर्ड आय त्यांनी स्वतःचा केलेला, की ते त्याच्यामध्ये खूप मोठे मास्टर आहेत. आणि त्याला पण वेगळी एक महत्त्व आहे, की त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगेल पुढे. पण जर आपल्याला आपलं थर्ड आय लवकरच ॲक्टिव्हेट झालं, याचा अर्थ हाच होतो, की आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये मागच्या जितके पण आयुष्य आपण लाईफटाईम घेतले जन्मामध्ये पृथ्वीवरती, तर त्या ड्युरेशनमध्ये किंवा तेव्हा-तेव्हा, जेव्हा-जेव्हा आपण जन्म घेतले, आपण इतकी जास्त ध्यानामध्ये तपश्चर्या केली किंवा साधना केली आहे, की आपल्या ह्या जन्मामध्ये ध्यानात बसल्या-बसल्या थर्ड आय ॲक्टिव्हेट झाला. आणि अशी जी काही गैरसमज आहे, की थर्ड आय ॲक्टिव्हेट होऊन परत बंद होईल किंवा त्याची काही एक्सपायरी डेट असते, तर असं अजिबात नाहीये. एकदा थर्ड आय ॲक्टिव्हेट झाला, तर तो कायमस्वरूपी आपला थर्ड आय ॲक्टिव्हेटेड असतो, अर्थात ओपन होतो. तो आपल्याला फिजिकली दिसत नाही, कारण की आपल्या फिजिकल डोळ्याचं आणि त्याचं फ्रिक्वेन्सी जी आहे, लहर जी आहे ती मॅच होत नाही. ते खूपच जास्त एनर्जेटिक आणि पॉवरफुल असतो, खूपच ऊर्जा असते. त्या ऊर्जेला बॅलन्स करून आपल्या शरीरात ते ॲक्टिव्हेट होतो आणि मग आपल्याला थर्ड आयचे अनुभव यायला सुरुवात होतात. तर अनुभव काय आहे? तर ज्या लोकांना ध्यानामध्ये बसल्या-बसल्या कंप्लीटली विलीन झाल्यावरती किंवा जेव्हा तुमचा थर्ड आय ॲक्टिव्हेट असेल, ॲक्टिव्हेशनच्या स्टेजमध्ये असेल, तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतो? तर वेगवेगळे रंग डोळे बंद असताना दिसतात. अनुभव, विजन्स ज्याला म्हणतात, वेगवेगळे रंग दिसतात. कधी काही पास्ट लाईफची किंवा मागच्या आयुष्याची काही छवी दिसते, झलक दिसते. काही अननोन चेहरे दिसतात, जे तुम्हाला या लाईफमध्ये ओळखीचे नसतील, पण ते तुमच्या मागच्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी तुमचे असतील. आणि पृथ्वीवरती काही असतील जागा जिथे तुम्ही गेले नसाल, पण तुम्ही ते बघू शकतात तिसऱ्या नेत्राच्या मदतीने. ते दिसतात. किंवा पृथ्वीच्या पलीकडचे काही जागा असतील, जे पृथ्वीवर अवेलेबल नाहीयेत किंवा नाहीयेत पृथ्वीवरती, ते जागा सुद्धा दिसू लागतात. असे प्रचंड वेगवेगळे अनुभव आहेत. सर्वांना सारखाच अनुभव येतो असं नाही. सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव असतात. आणि जेव्हा आपलं सूक्ष्म शरीर बाहेर येतं, ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग जेव्हा होते आपली, तर तेव्हा ॲस्ट्रल ट्रॅव्हल करताना आपल्या सूक्ष्म शरीराला, ॲस्ट्रल बॉडीला जे काही दिसतं, अर्थात आपलं भौतिक शरीर सोडून बाकीचे जे 6 शरीर आहेत आपले, तर त्यांना जे काही दिसतं, जाणवतं, आपल्या पंचमहाभूतांनी आपल्याला अनुभव येतो फिजिकली. पण त्या बाकीच्या शरीरांना जे काही अनुभव येतो, ते सगळं ते तिसऱ्या नेत्राच्या मदतीने अनुभव घेतात. अर्थात जेव्हा आपलं सूक्ष्म शरीर आपल्या बाहेर जातं, जेव्हा आपण खोल ध्यानामध्ये असतो, तेव्हा तो जे काही बघतो, आपलं सूक्ष्म शरीर, ॲस्ट्रल बॉडी जे काही बघते, जे काही टच करते, फील करते, ऐकते, ते सगळं आपल्या तिसऱ्या नेत्राच्या मदतीने. त्याच्यामुळे जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो, तेव्हा आपल्याला सगळं दिसतं, जाणवतं, कधी-कधी स्मेल येतो, जर आपण असू ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग करत तेव्हा. तर ह्या सगळ्या गोष्टी, वेगवेगळे डायमेन्शन्स म्हणजे दुसरे जग, ब्रह्मांड, विजन्स, कलर्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थर्ड आयनेच दिसतात. आणि तिसरा नेत्र जेव्हा आपला ॲक्टिव्हेट होतो, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यभरासाठी वेगवेगळे अनुभव येत राहतात, जे ब्रह्मांडाला आपल्याला दाखवायचं असेल. तर टाईम लागतो काही लोकांना त्यांचे थर्ड आय ॲक्टिव्हेट करण्यासाठी. त्यांच्या पास्ट लाईफमध्ये तेवढी साधना नसेल झाली म्हणून त्यांना ह्या लाईफमध्ये थोडं जास्त टाईम साधना करावी लागते, ध्यान करावा लागतो. पण ज्याचं ॲक्टिव्हेशन झालेलं असतं त्याला माहिती असतं त्याचा एक वेगळाच तो अनुभव घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. पण त्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्य आणि समोरच्याचं आयुष्य पण सांभाळावं लागतं. कधी-कधी एखादा व्यक्ती असेल, ज्याला आत्मउन्नतीच नसेल, आत्मज्ञान नसेल, पण त्याच्या काही साधनांमुळे त्याने आत्ता ह्या जन्मामध्ये थोडंसं साधना केल्याने थर्ड आय ओपन झाला असेल. पण त्याला त्याचा नीट वापर करता येत नसेल किंवा त्याला त्याचं महत्त्व माहिती नसेल, तर त्याच्यासाठी त्या आयुष्यासाठी चांगलंही नसणार. आणि जेव्हा ब्रह्मांडाला इच्छा असेल त्याच वेळी आपल्याला त्याच्यातनं विजन्स दिसतात.
आणि प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा ठरलेला असतो. सगळ्यांचा सारखाच वेळी ॲक्टिव्हेट होईल असं नाही. तर थर्ड आयची जेव्हा गोष्ट करतो, स्पिरिच्युअल आय किंवा अ, तिसरं नेत्र, आध्यात्मिक नेत्र, तर त्याचे 3 वेगळे स्थिती असते. पहिली स्थिती म्हणजे ॲक्टिव्हेशनची स्थिती, दुसरी स्थिती म्हणजे त्याला परफेक्ट करण्याची स्थिती, तिसरी स्थिती म्हणजे त्याला वाढवण्याची, एक्सपांड करण्याची स्थिती. तर ॲक्टिव्हेशनमध्ये काय असतं, की ते होणारच असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ॲक्टिव्ह होणारच. थर्ड आय जो आहे तो ॲक्टिव्हेट म्हणजे ओपन होणारच. त्याला सुरुवात होणारच आहे कधी ना कधी. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते होत असतं, जसं मी तुम्हाला बोलले, आपल्या शरीराची क्लीनिंग होणं फार गरजेचं आहे. ते ध्यानाच्या माध्यमातूनच होणार. आणि जेव्हा ॲक्टिव्हेशनच्या फेजमध्ये जेव्हा थर्ड आय असतो, तेव्हा आपल्या आतमध्ये खूप जास्त ऊर्जेचा वर्षाव होतो आणि खूप जास्त ऊर्जा आपल्याला मिळू लागते. आणि ती ऊर्जा आपल्या आतमधून ओव्हरफ्लो होते. म्हणजे आपल्या आतून बाहेर सुद्धा फ्लो होते. त्याच्यामुळे आपल्याला जर ॲक्टिव्हेट करायचं असेल आपल्याला थर्ड आय, तुमची इच्छा असेल, तुम्हालाही अनुभव घ्यायचे आहेत, तर खूप जास्त मेडिटेशनमध्ये खूप जास्त तास बसावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला अनुभव घेता येईल. आणि तो सगळ्यांसोबत होतोच, पण त्याला प्रत्येकाची एक वेळ असते. आणि मनापासून जास्त काळ, अधिक काळ आपण ध्यानाला बसायचं असतं. तर सेकंड जी फेज आहे, ती आहे परफेक्ट करण्याची फेज, परफेक्शनची फेज. तर ते परफेक्ट कसं करतात? तर तुम्ही नुसतंच ध्यान नाही करायचंय. एकदा थर्ड आय ॲक्टिव्हेशन झालं, वेगवेगळे विजन्स यायला लागले, अनुभव यायला लागले डोळे बंद असताना, तुम्ही ॲस्ट्रल ट्रॅव्हल करू लागलात, थर्ड आयचे विजन येऊ लागले, तर त्यालाही परफेक्ट करावं लागतं. आणि आपल्याला जर ते प्राप्त झालं आहे, आपल्याला सगळा अनुभव येतो, तर त्याच्यासोबतही आपल्याला त्याला परफेक्ट करून आपल्याला त्याच्यासोबत राहावं लागतं. पुढचे मोठे-मोठे अनुभव घेण्यासाठी आत्मोन्नतीचे. तर त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक पुस्तकं वाचून स्वतःचं आत्मज्ञान वाढवावं लागतं. कारण की जे काही विजन्स तुम्हाला दिसतायत, त्याचा अर्थ तुम्हाला स्वतःला समजायचा आहे. त्याच्या आतमधला काय संदेश आहे, त्याला डिकोडही तुम्हाला स्वतः करायचंय. प्रत्येक अनुभव, अ, तिसऱ्या नेत्राने आलेला प्रत्येक अनुभव त्याच्या मागे काही ना काही कारण असतं. ते कारण शोधण्यासाठी स्वतःचं आत्मज्ञान वाढवणं गरजेचं आहे. ते तेव्हा तुम्ही जेव्हा परफेक्शनच्या स्टेजमध्ये असाल. म्हणजे तुमचं जेव्हा थर्ड आहे, एकदम तुम्ही त्याच्यामध्ये ग्रेट व्हाल, तुम्हाला सगळ्या व्हिजन्सचा अर्थ समजायला लागेल आणि तुम्ही त्याच्यात न अडकता अजून पुढे जाल. म्हणजे एकाच व्हिजनमध्ये न अडकता आपला प्रवास कायम पुढे ठेवाल, तेव्हा तुमचं थर्ड आय परफेक्ट स्थितीमध्ये असतं. तुमच्या आतून जेव्हा चॅनलिंग होते, म्हणजे तुमच्या आतून जेव्हा ऊर्जा मोठी-मोठी तुमच्या आतून फ्लो होते, तिचे कामं करू लागते, तुम्ही त्याचं एक माध्यम बनतात, एक त्याचं तुम्ही वाहन बनतात, तेव्हा तुमच्या थर्ड आयची परफेक्टिंगची स्टेज किंवा स्थिती चालू असते. तर बरेचसे लोकं तिसरा नेत्र म्हणालं किंवा डोळे बंद करून ध्यानाला बसले, तर बरेचसे लोकं कधी-कधी ह्या विचारात पडतात, की त्यांना जे काही दिसतंय, ते तिसऱ्या डोळ्याचं किंवा तिसऱ्या नेत्राचं व्हिजन आहे, की ते आपल्या मनाचा खेळ आणि माया आहे, की काय मी माझ्या मनाची कल्पना आहे. तर सर्वात पहिले हे समजून घ्यायचंय, की तुम्हाला जे काही दिसतंय, ते तुम्हाला दाखवलं जातंय त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. अजिबात 1% पण किंवा 0.01% सुद्धा मनात असा डाउट नाही आणायचा आहे, की मला जे दिसतंय ते तिसऱ्या नेत्राचं व्हिजन आहे, की तो एक माझा मनाचा खेळ आहे. जर आपण मनाचा खेळ किंवा मनाची कल्पना याचा विचारही केला, तर आपल्याला जे काही दिसतंय, अनुभवतोय आपण ते तिथेच बंद होईल. ते आपल्याला पुन्हा दिसणार नाही. कारण की तुम्ही त्याच्यावर डाउट घेतला. कारण की ब्रह्मांडाला जसं मी बोलले, जे जेव्हा हवं असतं तेव्हा ते आपल्याला दाखवतं. पण जर आपण डाउट घेतला, की मी डोळे बंद केले, मी ध्यानामध्ये आहे आणि तो एक विचार, डाउट घेणं म्हणजे एक विचार येणं. तुम्ही शून्य स्थितीत असतात, जिथे एकही विचार येत नाही. तेव्हा तुम्हाला व्हिजन्स दिसू लागतात तिसऱ्या डोळ्याचे किंवा थर्ड आय थ्रू तुम्हाला व्हिजन्स दिसू लागतात आणि मग तुम्ही अचानक हा विचार करता, की हे खरं आहे की खोटं आहे किंवा हे माझ्या मनाचा खेळ आहे. हा विचार येणं म्हणजे एक विचार आणणं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही डाउट घेतात आणि डाउट घेतल्यामुळे जे काही तुम्हाला दिसतंय ते तिथेच बंद होतं आणि ते परत पुन्हा दिसत नाही. तर कधीच तिसऱ्या नेत्राने आलेला अनुभव किंवा जो काही अनुभव तुम्ही बंद डोळ्याने घेत आहात ध्यानाच्या स्थितीमध्ये, अवस्थेत, त्याच्यावर कधीही आपण डाउट घेऊ नये. कारण की मग ती जे काही अनुभव आपण घेतोय आपल्या प्रगतीसाठी आत्म्याच्या, ते आपली प्रगती स्थगित होईल किंवा थांबून जाईल, ती होणार नाही पुढे. तर हे सुद्धा समजणं आपल्याला गरजेचं आहे. असतात कधी-कधी आपल्या माइंडचे गेम्स असतात, पण डिफरन्शिएट कसं करायचं, अंतर कसं समजून घ्यायचंय, की जेव्हा तुम्हाला अनुभव येतात, तर तुमच्या आयुष्यामध्ये तो एक अनुभव, तिसऱ्या नेत्राने आलेला जो एक अनुभव आहे बंद डोळे असताना ध्यानामध्ये, तो तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच इम्पॅक्ट तयार करतो. एक वेगळाच तुमच्या आयुष्यामध्ये परिणाम तयार करतो, जो तुम्हाला हवा-हवासा वाटतो आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलतं.
तर त्याच्यामुळे ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलते, तर ते आपल्या तिसऱ्या नेत्रातनं दिसलेला एक मोठा चमत्कारी अनुभव आहे. तो पृथ्वीवरचा पण असू शकतो, पृथ्वीच्या पलीकडचा पण असू शकतो, आपल्या मागच्या आयुष्याचा पण असू शकतो, काहीही. पण जे तुम्ही कधीच पहिले अनुभवलं नव्हतं, ते तुम्ही अनुभवलं म्हणजे तो तिसऱ्या नेत्राचा अनुभव आहे. आणि जे माइंड गेम्स असतात ते आपल्याला लगेच समजतात, की आपल्या मनाची कल्पना आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अंतर पण आपण इझिली करू शकतो. पण डाऊट हा विषय कधी आणायचा नाहीये. कारण की डाऊट घेतल्याने आपला जो प्रवास आहे, त्याच्यावरती डाऊट घेतल्यासारखा होतो आध्यात्मिक प्रवासावरती आणि मग ते आपल्यासोबत ती जी प्रगती आपली व्हायला पाहिजे, जलद प्रगती ती होत नाही. आणि डाऊट माणसाला नेहमी संशय जो आहे त्याच्यावर आपण ठेवला, तो नेहमी आपल्याला बॅकवर्ड खेचतो, मागे खेचतो, पुढे नाही जाऊ देत. आणि अध्यात्मामध्ये तर अजिबातच संशय कुठल्या विषयावरती घ्यायचा नाहीये. आणि आपापले अनुभव घेऊन राहायचे आणि त्याच्याकडे आपल्याला गुंतायचं नाही, ते घेऊन सुद्धा त्याच्यातनं पुढे जायचंय. जरी तुम्हाला एखादा व्हिजन दिसला, त्याचा तुम्हाला आत्ता आज अर्थ नाही कळाला, पण तुम्ही जेव्हा-जेव्हा प्रॅक्टिस कराल ध्यानाची, जेव्हा-जेव्हा जास्त प्रॅक्टिस करत जाल, तेव्हा तुम्हाला एक वेळ येईल, जेव्हा तुम्ही त्याच्या परफेक्टिंग स्टेजमध्ये राहाल, परफेक्ट करायच्या स्थितीमध्ये. तेव्हा तुम्हाला बरोबर काय जे व्हिजन्स दिसतायत, अनुभव येतायत, त्याचा तुम्हाला स्वतःला त्याच्यामधला संदेश समजेल. तुम्हाला स्वतःला त्याच्यामधली अ, काय त्याच्यामधला मेसेज आहे, तो तुम्हाला समजेल. पण या सर्वांसाठी म्हणजे तिसरा डोळा ओपन होणं किंवा अ, त्याचा अनुभव येणं, या सर्वांसाठी आपल्याला आपले जे आत्मज्ञानाचे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, ते क्लिअर होणं गरजेचं आहे. रँडमली एखादा व्यक्ती बसला, त्याच्या पास्ट लाईफ किंवा मागच्या आयुष्याची चांगली साधना असल्यामुळे त्याला अनुभव आले जरी किंवा तिसरा डोळा ओपन जरी झाला, ॲक्टिव्हेट जरी झाला, पण त्याला आत्मज्ञानच नाहीये. कारण की त्याने पुस्तकं वाचले नाहीयेत, बाकीच्यांचे अनुभव ऐकलेले नाहीयेत. त्याला विस्डम किंवा नॉलेज नाहीये, ज्ञान नाहीये. त्याच्यामुळे त्याला तो जो अनुभव येतोय त्याचा त्याला काहीच एक उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला आपले जे काही बेसिक्स आहेत, ते बेसिक्स पक्के करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही कशाला आलेले आहात पृथ्वीवरती? तुमचा उद्देश काय जन्म घ्यायचा? तुमचं आध्यात्मिक आयुष्य काय आहे? तुमचा प्रवास काय आहे? आत्मोन्नती काय आहे? आत्मा काय आहे? याचीच जर आपल्याला खबर नाहीये, माहिती नाहीये किंवा आपण त्याच्याबद्दल काहीच उत्सुक नसू आणि तेव्हा जर आपला तिसरा नेत्र ओपन झालं जस्ट बिकॉज आपल्या मागच्या आयुष्यामुळे, तर त्याचा आपल्याला काही एक लाभ होणार नाही किंवा त्याचं महत्त्वच माहिती नसल्यामुळे आपण त्याचा असूनही काही उपयोग करू शकत नाही किंवा त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काही इम्पॅक्ट पडणार नाही, जो पडायला पाहिजे. त्यासाठी ध्यान करणं, आध्यात्मिक पुस्तकं वाचणं, एकमेकांचा अनुभव शेअर करणं आणि ऐकणे, हे फारच गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही थर्ड आय जर तुम्हाला ओपन करायचा असेल किंवा तो ॲक्टिव्हेटेड ऑलरेडी असेल तर. जर यातल्या एकही गोष्ट तुम्ही केली नाही, तर तुमच्यासाठी तिसरा नेत्र ओपन होऊनही काही एक उपयोग नाहीये. आपल्या म्हणजे लोकं एक्साईट होतात बरेचसे, ज्यांचा फर्स्ट टाईम थर्ड आय ॲक्टिव्हेट होतो. ते लोकं बरेचसे एक्साईट होतात, की "अरे, मला हे दिसलं, मला ते जाणवलं, मग हे जाणवलं, मग मी ते बघितलं, आज मी हा अनुभव घेतला." खूपच चांगला आहे. अनुभव शेअर करायला हे फार गरजेचं आहे. एक वेळ येतो, की सुरुवातीला आपल्याला ही एक्साइटमेंट असते खूप जास्त आणि पण एकदा अध्यात्मामध्ये आलोत आणि ध्यानामध्ये पण आलो, तर तिसरा नेत्र एकदा ॲक्टिव्हेट झालं, की आपण तयार राहायचं. वेगवेगळे प्रकारचे आपल्याला अनुभव येतील. काही जगावेगळे, काही स्वतःच्या बाबतीत, काही मागच्या आयुष्याच्या, कधी-कधी पुढे काय घडणार आहे त्या गोष्टींच्या. पण ते त्याच वेळी ज्या व्यक्तीमध्ये ज्याचं हृदय खूप मोठं आहे, जो स्वतःचे जे तिसरं नेत्र आहे, त्याचा दुसऱ्यांसाठी दुरुपयोग करणार नाही. स्वतः त्याचा चांगला यूज करेल किंवा त्याचा मिसयूज करणार नाही. जो मोठ्या मनाचा आहे आणि जमिनीवरचा जो व्यक्ती आहे, त्याला हे सगळे अनुभव पटकन येतील. त्याच्यामुळे आपण स्वतः कसे आहोत, कसे वागतो, आपली आत्मा कशी आहे, आपली आत्म्यामध्ये काही किंवा आपल्या मनामध्ये काही लपलेला हेतू नाहीये ना, सगळं प्युअर पवित्र हेतू आहेत, शुद्ध मन आहे. तर त्यावेळेस थर्ड आय ॲक्टिव्हेट झालं, तर आपण प्रत्येक अनुभव एकदम पटकन आणि जलद आपल्याकडे येतात. आणि जेव्हा तिसरा नेत्र आपला ओपन होतो आणि आपण परफेक्ट करतो, तर त्यावेळेस कधी-कधी ह्या एक्साइटमेंट नंतर एक काही आपण म्हणजे रेग्युलरली प्रॅक्टिस केल्यामुळे एक वेळ अशी येते, की आपल्याला त्यातनं काय मेसेज घेता येतोय, आपल्याला घेता येतो. त्याचा अर्थ काय आहे? आपल्याला जो काही ध्यानातनं आपल्याला जे काही दाखवलं जात आहे, जे काही व्हिजन्स येत आहे, अनुभव येत आहे, त्याचा अर्थ काय आहे? हे आपल्याला स्वतःच जेव्हा समजायला लागतो आणि त्यावेळेस आपल्याला आपण तयार असल्यामुळे आपल्यासमोर एक मोठा मास्टर आपल्यासाठी येतो.
ते मास्टर आपल्याला मदत करतात. मग ते फिजिकली मदत करत असतील समोरून संवाद साधून, नाहीतर कधी-कधी ॲस्ट्रल ट्रॅव्हल करून आपल्याला ॲस्ट्रली मदत करतात. आत्मजगामध्ये किंवा जेव्हा आपण ध्यानामध्ये असतो, तर तेही आपल्यासोबत ध्यानाने ऊर्जे टू ऊर्जा, एनर्जी टू एनर्जी आपल्याशी संवाद साधतात. तेव्हा ते आपल्याला मदत करतात. आपले हे सगळे विजन्स आलेले त्याला डिकोड करण्यामध्ये, त्याचा अर्थ समजून घेण्यामध्ये. त्या स्थितीला आपण म्हणतो एक्सपान्शन किंवा वाढवणं. आत्मज्ञान तिसऱ्या नेत्राच्या मदतीने वाढवणं. तर सर्वात पहिले आपल्याला ॲक्टिव्हेट करायचं आहे, त्याच्यानंतर परफेक्ट करायचं आहे आणि मग त्याला एक्सपांड म्हणजे वाढवायचं आहे. एक्सपान्शनच्या स्थितीमध्ये, वाढवण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला आपले मास्टर्स, मोठे गुरुजीज ते सुद्धा आपल्याला मदत करतात. ॲस्ट्रली किंवा आपल्या समोर संवाद साधतात, आपली मदत करतात, आपल्याला एक रस्ता दाखवतात, एक मार्ग दाखवतात. आपले विजन्स चे अनुभव आपल्याला त्याचं महत्व काय, त्याचा अर्थ काय हे आपल्याला शोधण्यासाठी मदत करतात. आणि त्याच्यानंतर मग आपण स्वतःच आपल्या त्या प्रवासाकडे, तिसऱ्या नेत्राच्या अनुभवाच्या प्रवासाकडे आपण सुरू करतो आपला प्रवास, जो की अजूनच स्पीचलेस आहे मी, खूपच चांगला असतो. तर आपल्या फिजिकल शरीरासाठी 5 सेन्सेस आहे, पंचमहाभूतांनी आपण अनुभव घेतो. पण बाकीच्या शरीरांसाठी जसं मी बोलले किंवा सूक्ष्म शरीर आहे, ते जेव्हा ट्रॅव्हल करतं, तेव्हा ते तिसऱ्या नेत्राच्या मदतीने अनुभव घेतो. वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतो. 5 सेन्सेस सारखे सेम अनुभव, पण तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने. त्याच्यामुळे जेव्हा आपण ध्यानात बसतो, तेव्हा आपण काहीतरी बघितल्यासारखं आपल्याला दिसतं. जसं आपण डोळे उघडे करतो तसं सेम दिसतं. कधी आवाज येतात, कधी काही टच केल्यासारखं वाटतं. थंड, गरम जे काही आहे आपण ध्यानामध्ये बसलेले असताना जर आपण ट्रॅव्हल करत असू सूक्ष्म शरीरासोबत, कधी एखाद्या ठिकाणी गेले, आपलं शरीर, सूक्ष्म शरीर, ॲस्ट्रल बॉडी, त्याने काही स्मेल घेतला, वास घेतला, त्याचा वास आपल्याला इथे बसल्या-बसल्या जाणवतो. तर हे सगळं तिसऱ्या नेत्राच्या मदतीने होतं. आपला तिसरा नेत्र मदत करतो आपल्या बाकीच्या शरीरांना टच, फील, स्मेल आणि लूक बघण्यासाठी. तर तुम्हाला तिसऱ्या नेत्राबद्दल अजूनच अधिक माहिती करून घ्यायची असेल, तर एक पुस्तक आहे. त्यांचे लेखक आहेत ट्यूसडे लोकसंग रामपा. तर त्यांनी थर्ड आय म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्याबद्दलची त्यांची कहाणी आहे. हे ते एकदम मोठे ग्रेट थर्ड आय मास्टर आहे. आजही त्यांची जी ॲस्ट्रल बॉडी किंवा त्यांची जी ऊर्जा आहे, ती मोठ्या-मोठ्या मास्टर्स सोबत ते कामं करतात आणि बऱ्याचदा मोठे-मोठे आपले पिरॅमिड मास्टर्स आहेत, त्यांच्यासोबतही त्यांनी ॲस्ट्रली कामं केलेली आहेत आत्म्याच्या लेव्हलने. तर ते ग्रेट थर्ड आय मास्टर आहे. तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावरती थर्ड आय म्हणून एक पुस्तक आहे. तिसरं नेत्र, तृतीय नेत्र म्हणून एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. मराठीमध्ये अवेलेबल आहे Amazonवरती. तुम्ही वाचू शकतात. खूप सुंदर असं पुस्तक आहे. आणि तुमच्यातले 1-2 जणांनी वाचलंही आहे. तुम्हाला माहिती आहे. ते अगदी त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो आणि खूप सुंदर असा तो त्यांचा प्रवास आहे, जो आपल्याला असं वाटतं, की आपल्यासोबतच घडतंय. तर तो प्रवास त्यांचा तुम्ही बघा. त्याच्यामध्ये तिसऱ्या नेत्राबद्दल, तृतीय नेत्राबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे, ते बघा. त्यांचं परत एकदा सांगते, पुस्तकाचं नाव आहे तृतीय नेत्र आणि ऑथर, लेखक आहे ट्यूसडे लोकसंग रामपा, स्वतः तेच. तर आपण आत्ता इथे सध्यापुरतं थांबूया. तसं बोलायला गेलं तर खूप काही आहे आणि जाणून घ्यायला गेलं तर खूप काही आहे. पण पुस्तकाच्या माध्यमातनं जितकी तुम्हाला माहिती मिळेल, तितकं एका सेशनमधनं नाही मिळणार. त्याच्यामुळे पुस्तक वाचायला सुरू करायचं आहे. ओके? सो आपण आजसाठी इथेच थांबूया. ध्यानाला बसूया. ध्यान करूया आपण जरा आणि मी म्युझिक लावेल. ज्यांना माहिती आहे कसं करायचं ध्यान, त्यांनी आता लगेच ध्यानाला बसायचं आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते. एका शांत अशा रिकाम्या खोलीत बसा, जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाहीये. बसताना तुम्ही गादीवरती, कॉटवरती, सोफ्यावरती, खुर्चीवरती कुठेही बसू शकतात, जमिनीवरती. पण आपली पाठ टेकवा, कारण की आपण जास्त काळ ध्यान करतो. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा आपल्या शरीराला त्रास होता कामा नाहीये. डोळे बंद ठेवायचे आहेत पुढचे 20 ते 30 मिनिटं कंप्लीट डोळे बंद. कारण की डोळे जर उघडले, तर आपण आपल्या विचारांना आमंत्रण देतो. ते नाही व्हायला पाहिजे. चष्मा काढून ठेवा. पुढचे आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. मांडी घालायची आहे. मांडी नसेल घालता तर पाय पसरवायचे. एकमेकांवरती तळपाय क्रॉस ठेवायचे. तर आपण ध्यान करूया आणि आपल्या श्वासासोबत राहायचंय, नैसर्गिक प्राकृतिक श्वासासोबत. ओके? ध्यान करूया. डोळे बंद. आपल्या
प्राकृतिक, नैसर्गिक, शुद्ध श्वासासोबत राहा. अजिबात कुठलाच विचार नाही, एकदम रिलॅक्स.
या. अजिबात कुठल्याच विचारांमध्ये अडकायचं नाहीये. कम बॅक टू युअर ब्रेथ. श्वासासोबत राहा. डोळे बंदच ठेवायचे.
हळूच आपल्या दोन्ही हातांना चोळायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की आपण अजूनच आज चांगलं ध्यान केलं. आज आपण तिसरं नेत्र, तृतीय नेत्र बद्दल जाणून घेतलं. तर नुसतं जाणून घेण्यामध्ये आणि स्वतः अनुभव करण्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे खूप जास्त ध्यान करा आणि आध्यात्मिक पुस्तकं वाचा आणि अनुभव घ्या आणि अनुभव एकमेकांशी शेअर करायला शिका. ओके. उद्या पुन्हा आपण 9 वाजता एक वेगळ्या इंटरेस्टिंग अजून एक वेगळ्या छान विषयावरती डिस्कशन करूया, जाणून घेऊया. बी अ मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले अनुभव सांगायला विसरू नका. कधी कुठला काही प्रश्न असेल तर आपण कधीही मेसेज किंवा कॉल करू शकतो. ओके. आणि आता 10ची म्युझिक लिंक आपल्याकडे आहे YouTubeवरती. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर आता ध्यान करू शकता. तुम्ही ध्यान झोपायच्या आधी 10ची लिंक आहे आणि सकाळी पहाटे 5ची ब्रह्ममुहूर्ताची सुद्धा लिंक अपडेटेड असते बी अ मास्टर यूट्यूब चॅनलवरती. ध्यान करायला विसरू नका. भेटूया उद्या पुन्हा एकदा. थँक यू. थँक यू फॉर जॉइनिंग.